So hello everyone, welcome back to my channel. In our previous videos, we discussed about the indifference curve as well as the properties of indifference curve, right? In today's video, we are going to discuss the budget line as well as the budget set. Before, we'll start with the budget line. ಹಿಂದೇನು ಓದಿದ್ವಿ ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋ ಒಳಗ ಅಸೆಡೆ ವಕ್ರರೇಖೆಗಳಂದ್ರೇನು ಅದ್ರದ್ದೊಂದು 3 ಗುಣಲಕ್ಷಣಗಳು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ಓದಿದ್ವಿ ಹೌದಾ. ಇವತ್ತೇನು ಓದ್ಲಿಕತ್ತೀವಿ ಬಜೆಟ್ ಲೈನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಬಜೆಟ್ ರೇಖೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಬಜೆಟ್ ಸೆಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ ಓದ್ಲಿಕತ್ತೀವಿ. ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ಬಜೆಟ್ ಲೈನ್? ಬಜೆಟ್ ಲೈನ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಆಫ್ ಟೂ ಗೂಡ್ಸ್. ಹೌದಾ, ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾರಿ, ಟೂ ಗೂಡ್ಸ್ ಇಂದು ಏನ್ ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ಅದ ಅದನ್ನ ಅದು ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಟ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತದ. ವಿಚ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಪರ್ಚೇಸ್ಡ್ ಬೈ ದ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ವಿತ್ ಗಿವನ್ ಇನ್ಕಮ್. ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟು ಇನ್ಕಮ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಅವ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾನ, ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಆಫ್ ಟೂ ಗೂಡ್ಸ್ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾನ. ಅದನ್ನ ಯಾವ್ದು ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತದ, ಬಜೆಟ್ ರೇಖೆ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತದ. ಆ್ಯಂಡ್ ಪ್ರೈಸಸ್ ಆಫ್ ದೀಸ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ನಾವು ಬರ್ಕೊಂತೀವಲ್ಲ, ದ ಪ್ರೈಸಸ್ ಆಫ್ ದೀಸ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ವಿಲ್ ಬಿ ಈಕ್वल टू द इनकम ऑफ दैट कंज्यूमर. इज दिस क्लियर? तो हम यहाँ पे क्या पढ़ने वाले हैं, हम बजट लाइन का मतलब क्या है मैम. देखो बजट लाइन क्या होती है, क्या रिप्रेजेंट करती है. समझ लो कि कंज्यूमर 2 गुड्स परचेज कर रहा है. इन आवर एग्जांपल ऑब्वियसली इट विल बी अ मैंगोस एज वेल एज अ ಆಪಲ್ಸ್. ಓಕೆ, ನಾವೇನು ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ, ಮ್ಯಾಂಗೋ ಮತ್ತು ಆಪಲ್ ತೊಗೊಲಿಕತ್ತೀವಿ ಹೌದಾ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಂತಂದ್ರೆ, वहाँ पे क्या करने वाले हैं, जहाँ पे भी उसका जो इनकम होगा ना, प्राइसेस ऑफ दीज कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू द इनकम ऑफ दैट कंज्यूमर. मतलब हम यहाँ पे सिंपल तरीके से ये समझ लो क्या पढ़ने वाले हैं. ठीक है, हम यहाँ पे पढ़ने वाले हैं कंज्यूमर के इनकम दिए हुए सो है. समझ लो मैं ही कंज्यूमर हूँ, मेरा इनकम है 50 रुपये. वो 50 रुपये में पूरे के पूरे किसके ऊपर खर्च कर रही हूँ, 2 चीज़ों पे. एक तो है मैंगोस और एक है एप्पल. ठीक है, वहाँ पे खर्च करने के बाद उसकी डिफरेंट डिफरेंट कॉम्बिनेशंस खरीद रही हूँ मैं. उससे क्या कौन रिप्रेजेंट करने वाला है, दैट इज बजट लाइन. इज दिस क्लियर? सो लेट मी एक्सप्लेन यू दिस विथ एन एग्जाम्पल. देखो हम पहले कॉम्बिनेशंस लिखेंगे. वही सेम कॉम्बिनेशन ए बी सी डी और ई. ठीक है, यहाँ पे क्वांटिटीज ऑफ मैंगोस और यहाँ पे क्वांटिटीज ऑफ एप्पल्स. हम हमारे इसमें समझ लेंगे कि कंज्यूमर इनकम कितना है, 50 रुपये. ठीक है, यम इज नथिंग बट इन माइक्रो इकोनॉमिक्स यम इज नथिंग बट अ इनकम ऑफ अ कंज्यूमर. ठीक है, और यहाँ पे हम समझ लेंगे मैंगो का प्राइस 10 रुपये है. ठीक है, और एप्पल की 5 रुपये. क्योंकि अभी जो समर है ना, ಬೇಸಿಗೆ ಅದಲ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ರೇಟ್ ಏನದ ಜಾಸ್ತಿ ಅದ ಹೌದಾ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಎಕ್ಸ್ ಅಂತೇಳಿ ಹಾಕೊಂಬೋಣ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ವೈ ಅಂತೇಳಿ ಹಾಕೊಂಬೋಣ. ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ನಮಗೆ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಗೊತ್ತ್ರಿ, ನಾವು 2 ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಗೂಡ್ಸ್ ತಗೊಲಿಕತ್ತೀವಲ್ಲ, ಅದ್ರ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಪೂರಾ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಇನ್ಕಮ್ ಮತ್ತು ಅದ್ರ ಪ್ರೈಸ್ 2 ಈಕ್ವಲ್ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಹೆಂಗ್ರಿ ಮ್ಯಾಮ್, ನಾವಿಲ್ಲಿ ಏನು ತೊಗೊಂಡಿವ್ರಿ, ಪ್ರೈಸ್ 10 ಆಮೇಲೆ 5 ರೂಪಾಯಿ ತೊಗೊಂಡಿವಿ ಹೌದಾ. ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಎ ಒಳಗೆ ಏನು ಬರ್ಕೊಂಬೋಣ ಅಂತಂದ್ರೆ, मैम ನಂಗೆ ಒಟ್ಟ एप्पल सेरांगिल्री, मुझे खाना ही नहीं है एप्पल, मैं सिर्फ क्या खाऊंगी, मैंगोस खाऊंगी. ठीक है, तो मैं 1 रुपये भी एप्पल्स के ऊपर खर्च नहीं करूंगी, मैं जितना भी खाऊंगी सभी मैंगो से खाऊंगी. तो मैं 50 रुपये इनकम में कितना ये खर्च कर सकती हूँ मैं, दैट इज 5 खरीद सकती हूँ मैं, है ना. और ये मेरा हो गया 0. ठीक है, क्योंकि मेरा 50 रुपये इनकम है, 50 रुपये में 10 रुपये को एक आम है, तो मैं कितना खरीद रही हूँ, 5 आम खरीद रही हूँ. तो इसका मतलब है पूरे के पूरे मेरा इनकम जो है मैं उसी के ऊपर खर्च कर रही हूँ. ठीक है, तो इसका एक बंडल खरीद लेंगे हम, बंडल बना लेंगे हम. देखो हम यहाँ पे क्या लिख सकते हैं, 5 × 10 = 50 रुपीज़ हो गया ना. बंडल ए में क्या, फर्स्ट बंडल में हम क्या लिखेंगे, दैट इज 5 and 0. यह हो गया हमारा पहला बंडल. क्यों लिख रहे हैं मैम ये, हम बजट सेट में जब आएंगे ना तब पढ़ेंगे. ठीक है, और मुझे ना अभी आप मैंगो थोड़े कम कर रही है, मुझे एप्पल खानी है मैम. ठीक है भाई, आपकी मर्जी. इसको हम 4 करेंगे और एप्पल्स को 2 करेंगे. कितना हो गया, 4 × 10 = 40 और 2 × 5 = 10. कितना हो गया हमारा, 50 हो गया, है ना. अभी और हम सेकेंड बंडल बनाएंगे, उसमें क्या करेंगे,
4 मैंगोस और 2 एप्पल्स। नहीं मैम मुझे अभी एप्पल ज्यादा खानी है, ठीक है वो भी आपकी मर्जी। तो हम इसको 3 करेंगे और इसको 4 करेंगे। फिर से वही बात, 3 into 10 equals to 30 and 4 into 5 equals to 20। कितना हो गया हमारा ये 50 हो गया। ये बंडल जो है 3 और 4 का हो गया हमारा तीसरे बंडल, ठीक है। और फिर नहीं मैम मुझे और ज्यादा एप्पल खाने का मन कर रहा है, ठीक है हम ये कम करेंगे और ये ज्यादा कर लेंगे। कितना हो गया 2 into 10 equals to 20 and 6 into 5 equals to 30, राइट। तो ये भी हमारा 50 रुपए इनकम हम पूरे के पूरे खर्च कर रहे हैं। और यहाँ पे हमारा चौथा बंडल हो गया 2 और 6। नहीं मैम मुझे मैंगो जरा से भी पसंद नहीं है, वो गर्मी हो या फिर सर्दी हो मैं खाऊंगा ही नहीं मैंगोस, मुझे सिर्फ एप्पल खानी है। ठीक है आपकी मर्जी, क्योंकि आपकी इनकम है। 0 कर देंगे और इसको हम कितना कर सकते हैं 10, है ना। और यहाँ पे हो गया 5 into 10, वही बात फिर से 50 रुपीज। ये भी हमारा 5वां बंडल बन गया 0 and 10, है ना। सी यहाँ पे हम क्या पढ़ रहे थे, रिप्रेजेंट डिफरेंट पॉसिबल कॉम्बिनेशन। ये हो गया हमारा कॉम्बिनेशंस। टू गुड्स हो गए मैंगोस एज वेल एज एप्पल्स हो गए। और फिर उसका इनकम कितना है 50 रुपए। एंड ये प्राइस ऑफ अ कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू द इनकम ऑफ दैट ಕನ್ಸ್ಯೂಮರ್। ಇಸ್ ಇಸ್ ಕ್ಲಿಯರ್? ಬರ್ರಿ ಈಗ ಒಂದು ಸಣ್ಣದೊಂದು ಗ್ರಾಫ್ ಹಾಕಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡೋಣ. ಇದು ಆಯ್ತು ನಮ್ದು ಓ ಎಕ್ಸ್ ಆಕ್ಸಿಸ್, ಇದು ಓ ವೈ ಆಕ್ಸಿಸ್. ನಾವು ಎಕ್ಸ್ ಏನ್ ಬರ್ಕೊಂಡಿವ್ರಿ ಮ್ಯಾಂಗೋಸ್ ಬರ್ಕೊಂಡಿವಿ, ಹೌದಾ. ಆಮೇಲೆ ವೈ ಮೇಲೆ ಏನ್ ಬರ್ಕೊಂಬೋಣ ಆಪಲ್ಸ್ ಬರ್ಕೊಂಬೋಣ. ಸೊ ಫಸ್ಟ್ 0 ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಾಮು. ಇದು 0ನೇ ಇರ್ತದಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ, ಹೌದಾ. ಸೊ ಮ್ಯಾಂಗೋಸ್ ಹೆಂಗ್ ಬರ್ಕೊಂಬಂಡ್ರಿ 2 3 4 5 0 ಅದ 2 3 4 and 5 ಬರ್ಕೊಂಡ್ವಿ. ಅಂಡ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನ್ ಬರ್ಕೊಂಬಂಡ್ರಿ ಆಪಲ್ ಬರ್ಕೊಂಬೋಣ 2 4 6 10, हौदा. तो फर्स्ट कॉम्बिनेशन क्या है हमारा, यहाँ पे 5 मैंगोस है और 0 एप्पल. ये हो गया हमारा 0 एप्पल और 5 मैंगोस. ये हो गया हमारा ए कॉम्बिनेशन. ठीक है. बी कॉम्बिनेशन में क्या है, मैंगोस 4 है और एप्पल्स कितने हैं 2 है. ये हो गया हमारा बी कॉम्बिनेशन. सी ಒಳಗೆ ಏನದರಿ 3 ಏನವ ಮ್ಯಾಂಗೋಸ್ ಅವ 4 ಆಪಲ್ಸ್ ಅವ, ಹೌದಾ. ಇದು ಆಯ್ತು ನಮ್ದು ಸಿ. ಡಿ ಒಳಗೆ ಏನದ 2 ಮ್ಯಾಂಗೋಸ್, ಆಮೇಲೆ 6 ಆಪಲ್ಸ್ ಅವ. ಆಮೇಲೆ ಈ ಒಳಗೆ ಏನದ 0 ಮ್ಯಾಂಗೋಸ್ ಅವ, ಆಮೇಲೆ 10 ಆಪಲ್ ಅವ. 0 ಇಲ್ಲದ ರೀ. ಇದೇನಾಯ್ತು ನಮ್ದು ಈ ಕಾಂಬಿನೇಷನ್. ಈಗ ಇದು ಒಂದು ಲೈನ್ ತಗೊಳ್ಳಿ. ಸೊ ಎಸ್, ದಿಸ್ ಇಸ್ ಬಜೆಟ್ ಲೈನ್. ಇದು ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಇ, ಎ ಬಿ ಸಿ ಡಿ ಇ. ತಿಳಿತಾ? ಸೊ ಹೆಂಗ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ ನಾವು, ಇದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಎ ಬಿ ಸಿ ಡಿ ಇ ಅಂತ ಹೇಳಿ ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ. ಸೊ obviously the budget line, it shows the combination of two goods which can be purchased by a consumer with his given level of income, and the price of these combinations will be equal to the income of that consumer. Is this clear? Ishte not. This is what we studied about the budget line. So next what we are going to study, budget set. What is budget set ma'am? Enre ma'am antandra, it is a set of all possible combinations of two goods. Set ಇರ್ತದ್ರಿ ಅದು. ठीक है. ಇಲ್ಲೇನು ಓದಿದ್ವಿ, ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ಓದಿದ್ವಿ. ಈಗ ನಾ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂಡಲ್ಸ್ ಹಾಕೊಂಡಿನಿ ಅಂತಂದ್ರ, ಸೊ ಲೆಟ್ ಅಸ್ ಕನ್ಸಿಡರ್ ದಿಸ್ ಆಸ್ ಅ ಸೆಟ್ ನಂಬರ್ 1. ಇಂಥವೇನಿರ್ತಾವ್ರಿ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಸೆಟ್ಗಳು ಇರ್ತಾವ, ಹೌದಾ. ಎಲ್ಲಾ ಸೆಟ್ಟಿನ ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ಬಜೆಟ್ ಲೈನ್ ಆಯ್ತು, ಹೌದಾ. ಇಂಥ ಬೇರೆ ಬಜೆಟ್ ಲೈನ್ ಇರ್ತಾವ, ಬೇರೆ ಸೆಟ್ಸ್ ಇರ್ತಾವ, ಹೌದಾ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸೆಟ್ಟಿನ ಒಂದು ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ ಆಫ್ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ನಾವೇನಂತೀವಿ ಅಂತಂದ್ರ, it is called as budget set which consumer can afford at a given
price. And remember that it is also called as opportunity set. Is this clear? ಬಜೆಟ್ ಲೈನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಬರೀ ಏನು ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ಇಂದು ನಾವು ರಿಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವ್ರಿ ಆ ಲೈನ್ ಮೇಲೆ. ಬಟ್ ಬಜೆಟ್ ಸೆಟ್ ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀವಿ ನಾವು, ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಬಂಡಲ್ಸ್ಗಳದ್ದು ಸೆಟ್ಗಳು ತಗೊಂಡು ಅದ್ರ ಪಾಸಿಬಲ್ ಕಾಂಬಿನೇಷನ್ಸ್ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ ಎಟ್ ಎ ಗಿವನ್ ಲೆವೆಲ್ ಆಫ್ ಪ್ರೈಸ್. ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ, ಬಜೆಟ್ ಸೆಟ್ ಅಂತೀವಿ. ಇಸ್ ದಿಸ್ ಕ್ಲಿಯರ್? Is this clear? See, if you people have any doubt, आप लोगों को कुछ भी डाउट है तो प्लीज कमेंट बॉक्स में मेंशन करो, और फिर अगर कुछ भी सजेशंस देने हो तो भी आप मेंशन कर सकते हो. ठीक है? थैंक यू ऑल.